चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। दिल्लीत शस्त्रसाठ्याचे ISI जाळे उद्ध्वस्त। दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानचा आणखी एक मोठा कट उधळून लावला आहे। गुन्हे शाखेने पाकिस्तानच्या ISIशी संबंधित एका मोठ्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी टोळीचा पर्दाफाश केला असून पाकिस्तानमधून भारतात पाठवण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे। ही शस्त्रे ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठवली होती। पाकिस्तानमधून अत्याधुनिक शस्त्रे ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठवण्यात आली होती। कुख्यात गुंडांना शस्त्रे पुरवणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानातून दिल्ली NCR मध्ये पाठवण्यात आलेल्या शस्त्रांचा हा साठा लॉरेन्स बिश्नोई, बंबिहा, गोमी हिमांशू भाऊटोळीला पुरवण्यात येणार होता। ही शस्त्रे लॉरेन्स बिश्नोई, बंबिहा गोगी हिमांशू भाऊटोळीला पुरवली जात होती असेही पोलीस सूत्रांनी सांगितले। आरोपींकडून 10 महागड्या परदेशी पिस्तूल आणि 92 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। ही शस्त्रे दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगारांना आणि गुंडांना पुरवण्यात येणार होती अशी माहिती उजेडात आली आहे। मतचोरी प्रकरणात कर्नाटकात देशातील पहिला गुन्हा दाखल। बिहार निवडणुकीत पदरी निराशा पडल्यानंतर आता राहुल गांधींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकातील ही मोठी घडामोड आहे। मतचोरी प्रकरणात देशातील पहिला गुन्हा कर्नाटकात दाखल झाला आहे। त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केल्याचे वृत्त आहे। त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या आरोपांमधील सत्यता समोर येणार आहे। कर्नाटकातील इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजू असे तक्रारदाराचे नाव आहे। 2024 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान महादेवपुरा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप राजू यांनी तक्रारीत केला आहे। या तक्रारीनुसार आता पोलीस तपास सुरू होणार असून त्यामुळे काँग्रेसला नवे बळ मिळाल्याची चर्चा होत आहे। सीमा बांधवांचा महामेळावा यशस्वी करण्याचा तालुका समितीचा निर्धार। सुवर्ण विधानसौध येथे दिनांक 8 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे। या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पहिल्या दिवशी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे। हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला। मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते। कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशन येत्या दिनांक 8 डिसेंबरपासून घेण्याचे निश्चित केले आहे। त्याला प्रखर विरोध दर्शवण्यासाठी आता सीमा भागातील मराठी जनतेने महामेळाव्याचे आयोजन केले आहे। यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने प्रकट करण्यात आला। बैठकीच्या वेळी रामचंद्र मोदगेकर, RI पाटील, लक्ष्मण होनगेकर, RM चौगुले, RK पाटील, मोनाप्पा पाटील, अनिल पाटील, नारायण कालकुंद्री, कांतेश चलवेटकर, मोहन बेनके, विठ्ठल पाटील, सहदेव परीट, विठ्ठल मजुकर, शिवाजी शिंदे, MG पाटील यांच्यासह तालुक्याच्या विविध गावांमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिम्स हॉस्पिटलमध्ये गर्भाशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी। बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था बिम्समध्ये एका महिलेवरील गर्भाशयातील गाठ काढून टाकण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे। त्यामुळे त्या महिलेला जीवदान मिळाले आहे। बेळगाव वैद्यकीय संस्थेमध्ये दाखल झालेल्या महिलेच्या शरीरातील 3.7 किलोग्रॅम आकाराचा फायब्रॉइड गर्भाशयातून यशस्वीरित्या काढण्यात आला। यामध्ये डॉक्टरांना यश आले।
तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता गर्भाशयाचा आकार 32 आठवड्याच्या गर्भवती महिलेएवढा मोठा झाल्याचे आढळले होते. तात्काळ स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने महिलेवर शस्त्रक्रिया केली आणि ही गाठ काढून टाकली. त्यामुळे त्या महिलेची प्रकृती आता सुधारली आहे. डॉक्टरांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल बिम्सचे संचालक डॉक्टर अशोक कुमार शेट्टी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सिद्धू हुल्लोळी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर इरण्णा पल्लेद, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोजा तिगडी यांचे अभिनंदन होत आहे. दुचाकी चोरट्याला अटक करून 4 मोटारसायकली जप्त. बेळगाव शहरामध्ये अलीकडे घडलेल्या मोटारसायकलींच्या चोरी प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी काल गुरुवारी एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याजवळून 2,70,000 रुपये किमतीच्या 4 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव अजय उर्फ अजित बसवराज बजंत्री, वय 19, राहणार अळणावर असे असून तो गवंडी कामगार आहे. गुरुवारी चोरलेल्या मोटारसायकलीवरून संशयास्पदरित्या जात असलेल्या अजयला हिरेबागेवाडी पोलिसांनी अडवून चौकशी केली. त्यावेळी प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. हिरेबागेवाडी पोलीस ठाणे, अळणावर पोलीस ठाणे, धारवाड उपनगर पोलीस ठाणे आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याच्याकडून या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांचे निधन. कोनवाळ गल्ली येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीमा तपस्वी रामा हुआप्पा शिंदोळकर वय 81 यांचे निधन झाले. समितीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सातत्याने पुढाकार घेत सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या पश्चात 2 मुले, 2 मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी शनिवारी दुपारी करण्यात आला. त्यावेळी समितीच्या ज्येष्ठ नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.